एकीकडे ज्योती मल्होत्राची कहाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला कर्माची फळं भोगणारा पाकिस्तान आहे। भारतामध्ये अशांतता पसरवायचा पाकिस्तानचा हट्ट कायमचा आहे। जन्माला आल्यापासून पाकिस्तान असाच वागतोय। मात्र ऑपरेशन सिंदूरमुळे आता पाकिस्तानच्या अंतर्गत अशांततेच्या ठिणग्या अंगार बनू लागल्या आहेत। आजच्या ताज्या घडामोडींच्या मध्ये जर महत्त्वाची ठरली असेल कुठली घटना तर ती म्हणजे पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचं घरच पेटवून देण्यात आलं। आंदोलकांनी पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांच्या घरावरच हल्ला केला। सिंध प्रांतामध्ये हे आंदोलन झालं आणि हे आंदोलन हे पाणी मिळत नाहीये म्हणून झालं असं सांगितलं जातं। सिंध प्रांतातल्या निदर्शकांनी सिंधचे गृहमंत्री जिया उल हसन लंगर यांच्या घराची तोडफोड केली, घराची जाळपोळ सुद्धा केली। हे सगळं प्रकरण पाणी का देत नाही इथून सुरू झालंय आणि आता ते टप्प्याटप्प्याने अधिकाधिक हिंसक होऊ लागलं आहे। भारताने इंडस नदीचा करार रद्द केला, त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये पाणी संकट निर्माण झालं आणि आता सिंध जो आहे हा पाकिस्तानचा खालचा भाग आहे। पाकिस्तानमधली सर्वात जास्त पाण्याची जी टंचाई आहे ती तिथे आहे। भौगोलिकदृष्ट्या हा जो भाग आहे अत्यंत कोरडा आहे आणि याला रेन शॅडो एरिया असं म्हटलं जातं। म्हणजे इथे फक्त 20 इंच एवढाच फक्त पाऊस पडतो आणि इथली जी शेती आहे ती केवळ सिंधू नदी आणि त्याचे जे कालवे असतात त्यांच्यातनं जे पाणी मिळतं त्याच्यावरती ती अवलंबून असते। दुसरीकडे दहशतवाद पोचणाऱ्या पाकिस्तानमध्ये जोरदार धमाका झाला। पाकिस्तानमध्ये बुधवारी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं सर्व स्थिती हादरून गेली। दहशतवाद्यांनी यावेळेला शाळकरी मुलांच्या बसलाच टार्गेट केलं असा दावा पाकिस्तानच्या सैन्याने केलाय, कारण त्यांना या सगळ्याचं पाप हे बलूच स्वातंत्र्य योद्ध्यांच्या माथी मारायचंय। निष्पाप मुलांना बलुचिस्तानच्या समर्थकांनी लक्ष्य केलं असं पाकिस्तानचा मीडिया सांगतोय। बलुचिस्तान मधल्याच खुजदार इथं झालेल्या हल्ल्यात 4 मुलांचा मृत्यू झालाय। आता शेंबड्या पोराला सुद्धा कळेल की बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळं व्हायचंय तर मग बलुचिस्तानचे स्वातंत्र्य योद्धे आपल्याच पोरांवर हल्ला करतील का? पण नाही, माध्यमांमध्ये पाकिस्तान बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी लहान मुलांवर हल्ले केले असा प्रचार करतोय। एका आत्मघातकी कार बॉम्बनं शाळकरी मुलांच्या बसला लक्ष्य केल्यानं ती क्षणात उद्ध्वस्त झाली आणि त्यात 4 जण ठार झाले आहेत, 34 जण जखमी झाले आहेत। हे सगळं पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणारं ठरलंय। या चित्रांमध्ये आपल्याला घटनास्थळावरच्या काही भागाला आम्ही दाखवू शकतोय। लहान मुलांच्या बसला झालेला हा अपघात असल्यानं याची पूर्ण दृश्य दाखवणं आम्ही जबाबदार प्रतिनिधी या नात्यानं टाळलं आहे। या 2 घटनांच्या नंतर एक आणखी महत्त्वाची घटना घडतेय, ती म्हणजे आमिर हमजावर झालेला गोळीबार। आमिर हमजा कोण हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, पण त्याआधी ऐका, आमिर हमजा हा लष्कर तोयबाचा सहसंस्थापक आहे आणि त्याच्यावर दान 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 करत गोळ्या चालवल्या गेल्या आहेत। आमिर हमजा हा कुख्यात माणूस आहे। लष्कर तैयबाचा सहसंस्थापक आहे आणि त्यांच्या एका तुकडीचा प्रमुख सुद्धा। त्याही पलीकडे जाऊन तो हाफिज सईद नावाच्या एका कुख्यात व्यक्तीचा उजवा हात आहे। ऑगस्ट 2012 मध्ये अमेरिकेनं या हमजाला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलंय। 2000 मधल्या दशकात भारत विरोधी कारवाईत सुद्धा तो सातत्यानं सक्रिय राहिलेला आहे। 2005 मधल्या बंगळुरू हल्ल्यात सुद्धा त्याचा हात स्पष्टपणे समोर आलाय। आमिर हमजावरती हल्ला कसा झाला याच्याकरता अनेक प्रश्न आहेत की ज्याचे उत्तरं नाही आहेत। हा अपघात गोळीबार होता की गंभीर अपघात होता ही माहिती आहे।
तर थोडक्यामध्ये असं असू शकतं की लष्कर ए तोयबा आणि इतर गटांमध्ये नेतृत्वावरनं जो काही वाद चालला आहे त्याच्यामुळे हा अंतर्गत कलह निर्माण होऊ शकतो किंवा सत्ता पालट होतो, त्यावेळेला असा अंतर्गत कलह निर्माण होतो किंवा होऊ शकतं की दुसऱ्या कुठल्या दहशतवाद्यांनी त्याला मारलं असावं